काम दिलं नाहीये 2018 पासून. ओके. आज झाले किती 8 वर्ष. आणि आमचं कोर्टात लंबित आहे 2 वर्ष झाले कोर्टात आहे मॅटर औद्योगिक कोर्टात. म्हणजे पैशात माणूस काही करतो कुणाला इतकं देतो असं होत नाही ना. कामगारांनी जायचं कुठे न्याय हक्क मागायचं कोणाकडे. आणि आम्ही तर कोर्टात गेलो नव्हतो. आम्ही त्यांच्याकडे मागत होतो फक्त. मुंबई एपीएमसीच्या धान्य मार्केटमधून मोठी बातमी समोर येतेय. होलसेल धान्य मार्केटमधील R21 आणि R22 गाळ्यांवर तुर्भे अतिक्रमण पथकाने पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू केली आहे. गोदामांचे कार्यालयात रूपांतर केल्यामुळे माथाडी कामगारांचे रोजगार हिरावले गेल्याची तक्रार कामगारांनी महापालिकेकडे केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. घटनास्थळी तुर्भे अतिक्रमण पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून आमची कामे गेली, आम्हाला बेरोजगार केले, त्यामुळे तक्रार केली. या कारवाईमुळे आम्हाला समाधान आहे अशी प्रतिक्रिया माथाडी कामगारांनी दिली आहे. पाहुयात कामगारांनी आणखी काय काय प्रतिक्रिया दिल्यात. हे प्रकरण खरं 2018 पासून आहे. आम्हाला एपीएमसी म्हणजे मंडळाची बोर्डाची आम्हाला ऑर्डर आलेली वारणार कामगारांची की कामाचा अधिकार यांना लागतो म्हणून. तर ह्या लोकांनी आम्हाला 2018 पासून थांबवून ठेवलं. आम्ही 2023ला 24ला तिकडे काम करायला सुरुवात केली परत जाऊन. तर आम्हाला स्टे आणला कोर्टात थ्रू यांनी स्टे आणला. कुठे काम केलं होतं? इकडे MIDC? पावकळेश्वर ओके. खैरण्याच्या इथे हा. पावकळेश्वर. कोर्टात का गेलं? कोर्टात गेलं त्यांनी हे लिगली काम नाही, हे लिगली वर्कर नाही. आणि आमच्याकडे बोर्डाची ऑर्डर आहे दुसरी बोर्डाची. आम्हाला रिक्सर 2018ला 2018 पासून आम्ही ते फाईट तेव्हापासून आम्हाला कामच दिलं नाही त्यांनी. बाकीच्यांना कामं देतात पण आम्हाला देत नाही. म्हणजे दुसऱ्यांची सुगमत करतात आणि आम्हाला जे बाथरूम त्यांना घुसून देत नाही. त्यांच्या स्वतः घरच्या टोळीला पण त्यांनी घुसून दिलं नाही. आमच्या रोजीरोटी मध्ये जर मागलं तर आमची रोटी चालेल ना, नाही कसं चालेल? त्या ऑफिसमध्ये थोडी काय काम होणार. त्यांचे असे 2 गोडाऊन आहेत तिथे आणि दुसऱ्या जे गल्लीला पण आहेत ते काहीच नाही. सगळं माल पडतो त्या वेअरहाऊसला. ओके. पावकळेश्वरच्या इकडे त्यांनी ओपन केले. ओके. म्हणजे तुम्हाला तिथून काम दिले नाही म्हणून? काम दिलं नाहीये 2018 पासून. ओके. आज झाले किती 8 वर्ष. आणि आमचं कोर्टात लंबित आहे 2 वर्ष झाले कोर्टात आहे मॅटर औद्योगिक कोर्टात. म्हणजे पैशात माणूस काही करतो कुणाला इतकं देतो असं होत नाही ना. कामगारांनी जायचं कुठे न्याय हक्क मागायचं कोणाकडे. आणि आम्ही तर कोर्टात गेलो नव्हतो. आम्ही त्यांच्याकडे मागत होतो फक्त. आणि त्याचे सगळे नंतर कागदपत्र आहेत. ठीक. आता 2 वर्ष झाली ठीक. आता महापालिका सोडतात, महापालिका कारवाई करतात, त्यानंतर गोडाऊन ऑफिसमध्ये रूपांतर केला म्हणून ते तुम्ही तक्रार केलं होते? हा आम्हीच तक्रार